नमस्कार. मी मीना राजेंद्र साळुंके, कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला कन्या शाळा कॅम्प पुणे येथे गेली 35 वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मोरया शिक्षण संस्थेद्वारा आयोजित शिक्षक अभिवाचन स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे. आज मी आपणासमोर वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकातील संभाजी महाराज यांचं स्वगत वाचून दाखवणार आहे. आई भवानी, मासाहेब, आबासाहेब, येसू. तर मग स्वप्न होतं ते, आणि हे सत्य आहे. क्रूर, कठोर, निर्दय सत्य ताटात वाढून ठेवलं होतं. तर आई जगदंबे ते स्वप्न या दुर्दैवी राजाला या घडीला दाखवलंच तरी कशा पायी. येसू, शाहूबाळ, हे असं चालणार नाही. छत्रपती संभाजी महाराज ही मरगळ तुम्हाला या घडीला शोभत नाही. निदान आपल्या राजमुद्रेची तरी याद करा. श्री शंभो शिवजातस्य मुद्राधेवरीव राजते यदंक सविनो लेखा वर्तते कस्य नोपरी. मासाहेब, थोरल्या मासाहेब, मला तुमचं सत्व हवं आहे. आबासाहेब, फक्त उद्याची सकाळ उजाडल्यापासून तो आम्हाला मरण येईतो आपण या वेड्या भाबड्या शंभू बाळाच्या पाठीशी उभे राहा. फक्त पाठीशी उभे राहा आबासाहेब, दुसरं काही मागणं नाही. आपण पाठीशी आहात आबासाहेब, तर मराठ्यांचा साधा सैनिक देखील अलम दुनियेत कोणापुढे झुकणार नाही. मग या संभाजीची बात कशाला. येसू, महाराणी येसूबाई, डोळ्यांवाटे पाणी काढाल तर खबरदार. हा हात हाती घेऊन तसं तुम्ही आम्हाला वचन दिलं आहे, याद ठेवा. या हिंदवी राज्यासाठी आबासाहेब जगले आणि या हिंदवी राज्यासाठीच आम्ही मरणवत करणार आहोत. आम्ही मरणार आहोत राणीसाहेब. मरायचा आमचा पक्का निर्धार झाला आहे. येसू, ही पुष्पमाला तोडून मृत्यूपासून देखील आम्ही कदापि पळून जाणार नाही. पण भय वाटतं येसू, थोडं भय वाटतं. मरणाचं नव्हे, भय वाटतं या कातडीचं, भय वाटतं या रक्त मांसाचं. ही कातडी, हे रक्त, हे मांस, विटंबना, वेदना आणि मरणप्राय यातना यांच्या धगीनं होरपळून आत्म्याची दुर्दम्य जिद्द तर कोळपून टाकणार नाहीत. देवा, कातडी, रक्त, मांसापेक्षा माणूस नुसत्या तरल वायवी वैदेही आत्म्याच्या रूपात अवतरता आणि वावरता तर ही दुनिया किती समृद्ध, किती समर्थ, किती सुंदर झाली असती, नाही. पण ते होणं नाही. विधात्यानं भोळ्या भाबड्या मातेच्या मायेनं माणसाच्या आत्म्याला रक्त, मांस, कातडीचं गोजीरवाणं अंगटोपडं चढवलं. पण या माणसांच्या दुनियेत हे अंग टोपडे ओरबाडून, फाडून, रक्तबंबाळ करून एक माणूस दुसऱ्या माणसाला शरण आणण्याची आस धरील, याची विधात्याला काय कल्पना. आबासाहेब, अब्दुल्ल्याच्या भेटीला जाताना हेच विचार तुमच्या मनात घोळत होते का. आग्र्याच्या अटकेत असता आबासाहेब पेटाऱ्यात बसवून आम्हाला पुढे पाठवण्यापूर्वी तुम्ही शांतचित्तानं म्हणाला होतात, शंभूबाळ, भवानी आईच्या कृपेनं आणि मासाहेबांच्या पुण्याईनं सगळं गोमटं होईल. पण विपरीतच घडायचं असेल तर तुम्ही मनाची तयारी ठेवा. विसरू नका,
या औरंगजेबानं कैद झालेल्या आपल्या थोरल्या भावासमक्ष दाराशिको समोर त्यांच्या पुत्रांची गर्दन उडवली होती. आबासाहेब त्या काळी बालबुद्धीनं, न जाणता न उमजता आम्ही तुमच्या हाती आवेशानं हात दिला. पण आज समजून उमजून शांत चित्तानं तुमच्या हाती आमचा हात देऊन सांगतो आहोत, अलमगिरापुढं लाचारीनं लोळत सरपटत आम्ही कदापि शरण जाणार नाही. या रक्त मांस कातडीची जिद्द तर पाहू. करून करून औरंगजेब या 3.5 हात देहाचे कोणकोणते हाल करील. नमस्कार.